नमस्कार, मी पंजाब डक. 7 जून 8 9 तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे, पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी ही सगळी रेडी करून ठेवलं. गवत उगवलं होतं म्हणून काय केलं, हे रोटायटर केलं. आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जून 8 9 10च्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जर 7 8 10 जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा, 12 जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे नाणे वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 13 जून पासून ते 18 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे, म्हणजे ह्या पावसामध्ये 7 ते 8 टीएमसी पाणी आलं होतं. तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाणी येणार आहे. कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जुन्नर तिकडे खूप पडणार आहे. त्याच्यात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं म्हणून हे सांगू इच्छितो. आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगोळा, तसेच बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात 13 जून पासून ते 18 जून पर्यंत खूप पाऊस पडणार आहे. तुम्ही काय करा, शेतीचे कामे करून घ्या. यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. पण राज्यात सांगू इच्छितो, आता म्हणजे हे 2 जून ते 6 जून पर्यंत, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, पाऊस एकदम बंद होणार नाही. ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठंच असा पाऊस पडलेला दिसत नाही. 3-4 तारखेला देखील इकडे विदर्भात देखील, म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव तिकडे देखील थोड्या सरी येणार आहे, 10 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या. म्हणजे इतका पाऊस पडला की सोलापूरला दरवर्षी सरासरी 550 ते 600 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि यावर्षी मे महिन्यामध्ये तितका मिलीमीटर, तर म्हणजे खडे देखील फुटलेत, विहिरीला पाणी आल्यात, विहीर ओसंडून वाहत आहे. इतका पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडलाय. अचानक वातावरणात बदल झाला, उद्याचा एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.